आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यभरातील गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये 4,000 रुपयांची वाढ। तर राज्यामध्ये लवकरच ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। द्राक्ष शेतकऱ्यांना कांदा चाळीप्रमाणे बेदाणे शेड उभारण्यासाठी 10 लाख रुपयांचं अनुदान मिळणार। राज्याचे फलोत्पादन संचालक डॉक्टर कैलास मोते यांची माहिती। एमपीएससीनं 258 जागांसाठीचे मागणीपत्र कृषी विभागाकडे परत पाठवलं। कृषी विभागामधील भरती प्रक्रिया आता लांबणीवर पडण्याची शक्यता। राज्यामधल्या 8 जिल्ह्यांमधील कांद्याचा बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार उघडकीस। कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक, धुळे, पुणे, सोलापूर, सातारा आणि बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक। परभणी जिल्ह्यामध्ये 2 लाख शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या थकीत 225 कोटी रुपये आठवड्याभरामध्ये द्या। विमा कंपनीने घेतलेले आक्षेप फेटाळत प्रलंबित दावे निकाली काढण्याचे केंद्र सरकारचे आदेश। जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी पुण्यामधील राजगड, रायगड या प्रमुख किल्ल्यांसह 12 किल्ले सज्ज। ऑक्टोबरमध्ये युनेस्कोकडून पाहणी केली जाणार। नाशिकच्या गोदावरी घाटावरील अनेक मंदिरं अजूनही पाण्याखाली। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर धरण 91% भरलं। धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 91.58% भरलं। संततधार पावसामुळे धरणातून 8,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। उजनी आणि वीर धरणातून सोडलेला पाण्याचा विसर्ग पंढरपूरमध्ये पोहोचला। चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली। आजही पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद। खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीमधला अणुस्कुरा घाट गेल्या 48 तास वाहतुकीसाठी बंद। दरड कोसळल्यानंतर अणुस्कुरा घाट बंद। दरड हटवण्याचे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न। बीड परळी महामार्गावरील पूल वाहून गेल्यानं 48 तासांपासून वाहतूक ठप्प। पांगरी इथल्या वाण नदीवरील पुलाची शरद पवार गटाच्या नेत्यांकडून पाहणी। धुळ्याच्या पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। अक्कलपाडा धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। शहरातील 2 मोठे पूल आणि 1 फरशी पूल बंद। रत्नागिरी, पुणे, रायगड, सातारा, नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पालघर, धुळे, जळगाव, वाशिम, अमरावती जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात अति जोरदार पावसाचा अंदाज। तर किनारपट्टीवर पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता।